कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती त्यांना मास्तरीण बाई कसे म्हणू शकतात? इकडे आहे तुम्ही? काय हो एवढं भारी गाणं सोडून आला तुम्ही? काय झालं? काय हो ऐकलं का नाही? एक नंबर आवाज आहे की नाही त्या मास्तरीण बाईंचा? हा एक नंबर गाणे मास्तरीण बाई शोधून आणली आई साहेबांनी। काय नाही नाही बरोबर आहे। बघा इकडे बघा, इकडे बघा। इच्छा तुमचीच होती मी गाणं शिकावाशी, पण ती पूर्ण केली आई साहेबांनी असं म्हणतोय है की नाही? हा अहो तसं नाही बघा, मला धाकधूक एकच होती की आई साहेब परवानगी देतील का नाही, देतील का नाही। पण आई साहेबांनी इशे आड गेला, ती परवानगीच नाही दिली। डायरेक्ट गाण्याची खतरनाक मास्तरीण बाई आणून ठेवली। नाही नाही काय झालं? इकडे बघा की तुम्ही तिकडे बघताय, इकडे बघताय, मी इकडे बसल्यावर इकडे बघताय। अहो एक नंबर काम यासाठी झाले की माझं बी टेन्शन गेलं, तुमची बी इच्छा पूर्ण झाली। आता त्या सरगम मास्तरीण बाई आल्यात म्हणल्यावर आमचा आवाज खुलणार एकदम। सरगम आमच्या गळ्यातच बसते का आता? काय झालं? हो ऐका 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 ऐका, हे काय बी असलं तरी जे काय झालंय ते तुमच्यामुळे झालंय। तुम्ही होता म्हणून झालं तरी काय झालं? काय तर बोला, मी मागापासून एवढे बडबड 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 करायला लागलो एकटाच। तुम्ही काय बोला झालं? काय झालं? काय बोलू मी? काय बोलू मी? तुम्हाला काय आनंद झाला नाही? माझी गाण्याची शिकवणी सुरू झाली, तुमची एवढी इच्छा होती, ते काम व्हायला लागले, तुम्ही काय एवढं का राग आला? काय झालं? काय झालं वा? म्हणजे तुम्ही चिडलाय 100%। एवढा राग कशाचा आलाय बरं? आलं लक्षात तुम्ही गाणं शिकवायला त्या गजरे बाईसनी घेऊन आला होता। आई साहेबांनी त्यासनी डावलून त्यांच्या पसंतीची मास्तरीण बाई आणली गाणं शिकवायला, म्हणताना चिडलाय तुम्ही, आहे का नाही? अहो त्याच्यात चिडण्यासारखं काय एवढं? तुम्ही बी मोठ्या मनानं त्या मास्तरीण बाईसनी स्वीकारा की। त्याच्यामुळे नाही चिडलीये मी। त्याच्यामुळे मग कशामुळे? तुम्हाला माहितीये। मला माहिती असतं तर मग एवढी विचारत बसलो असतो काय? त्याचाच राग आला असणार आहे तुम्हाला। हे बघा, तुम्ही गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे। ते तुम्ही कोणाकडून शिकताय ह्याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये। जे कोणी तुम्हाला शिकवणारे असतील ते तयारीचे असावे, तेवढंच। मग ह्या काही तयारीच्या नाहीत असं वाटतंय का काय तुम्हाला? अहो ऐकलं नाही तुम्ही त्यांचं गाणं? पहिला सूर कसला भारी लावला त्यांनी, सॉलिड होतं त्यांचं, खतरनाक। अहो असं म्हणू नका तुम्ही त्या मास्तरीण बाईसनी। काय म्हणालात? हा का म्हणजे तुम्हाला भारी वाटलं नाही का एवढं? पण सगळ्यांनी केवढं आवडलं त्यांचं गाणं, मला बी आवडलं। तुम्हाला का नाही आवडलं? मी तुम्हाला गॅरंटी देतो, ह्या मास्तरीण बाई मला चांगलं तयार करून घेणार बघा तुम्ही। काय आलं हो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।